मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, रोहा तालुक्यातील नागोठणे गावात एका डोंगरात बसलेल्या या देवीविषयी, या देवीच्या मंदिराविषयी व देवीच्या मंदिराच्या इतिहासाविषयी. चला मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार या मंदिराच्या विषयी व मंदिराच्या इतिहासाविषयी. हे मंदिर नुसतं एक श्रद्धेचे स्थान नसून या मंदिरामागे एक रहस्यमय गोष्ट आहे, एक कथा आहे. ती ऐकून तुमची देखील पायाची जमीन सरकून जाईल. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओत पाहूया मंदिराच्या विषयी व मंदिराच्या इतिहासाविषयी. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रोहा तालुक्यातील नागोठणे गावात बसलेल्या या आई जोगेश्वरी मातेच्या मंदिराची कहाणी. मित्रांनो, नागोठणे हद्दीतील मुळावाडी येथील हिरू ताडकर हे नियमितपणे गुरे चारण्यासाठी डोंगर पठारावर जात असे. एके दिवशी ते गुरे चारत असताना त्यांना कोणीतरी हाक मारली असे त्यांना भास झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच त्याच ठिकाणी त्यांना परत भास झाला. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, कोणी नाही दिसले. त्याच विचारात ते घरी आले व रात्री झोपी गेले. रात्री झोपेत असताना श्री हिरू ताडकर यांस देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व असे सांगितले की तू ज्या ठिकाणी गुरे घेऊन येतोस त्या ठिकाणी मी आहे व त्या ठिकाणी तू येऊन मला डोक्यावर घेऊन तुझ्या गावाच्या दिशेने निघ आणि ज्या ठिकाणावर मी तुला जड होईन त्या जागेवर तू मला उभ्याने टाकून दे. नेहमीप्रमाणे श्री हिरू ताडकर डोंगर पठारावर गुरे चारण्यास गेले असताच त्या स्वप्नातील देवीचे पाषाण स्वरूपातील मूर्ती दिसली. ती मूर्ती पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्रद्धेने त्यांनी मूर्तीस हात जोडले व त्याच क्षणी त्यांना स्वप्नातील दृष्टांताची आठवण झाली. त्यानुसार त्यांनी देवीची मूर्ती आपल्या डोक्यावर उचलून घेतली व ते मुरावाडीच्या दिशेने निघाले असता नागोठणे येथील 3 तळ्यावर आल्यास देवीची मूर्ती अचानक श्री हिरू ताडकर यांस अत्यंत जड वाटू लागली. पुन्हा त्यांना देवीने दिलेल्या दृष्टांताची आठवण झाली की मी ज्या ठिकाणी जड होईन तेथे तू मला उभ्याने टाकून दे. परंतु उभ्याने मूर्ती टाकल्यास तिची तुटफूट होईल या भीतीने त्यांनी मूर्ती हलूच खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. सदर देवीचा भार सहन न झाल्याने मूर्ती खाली जमिनीवर ठेवीत असताना श्री हिरू ताडकर यांना देवीच्या चरणी मोक्ष प्राप्त झाली. अशी ही जोगेश्वरी माता तेव्हापासून आजपर्यंत नागोठणेतील 3 तळ्यावर वास करीत असून संपूर्ण नागोठणेवासियांचे व भक्तांचे रक्षण करत आहे. आणि राहिला प्रश्न या गोष्टीचा की जागृत देवस्थान असतं की नसतं, तर उदाहरण की उत्तम उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ दिसले. मित्रांनो, तुम्ही गेला आहात का या मंदिरात? गेला असेल तर कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, फॉलो करा.